स्पीड न्यूज भारतमध्ये आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे। मी आज उल्हासनगर नेहरू चौकामध्ये, हे नेहरू चौक आहे, उल्हासनगर 2 नंबर नेहरू चौक बोलतात याला, आणि इथे हे गजानन मार्केट आहे। गजानन मार्केटला आताचे 11:15 वाजायला आले तरी सुद्धा एवढी भयानक ट्रॅफिक एवढी जमलेली आहे। इथे आपण बघू शकता, इथे एवढी भयानक ट्रॅफिक जमलेली आहे की इथे गाड्या निघायला जागा नाही आहे बिलकुल। आपण बघू शकता पोलिसांच्या सुद्धा गाड्या लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि पोलीस या कामासाठी असमर्थ ठरत आहेत। पोलीस वाटत जरा कमी वाटत आहे म्हणून, परंतु ते तरी करणार काय, दिवाळीचं सीझन आहे आणि दिवाळीच्या सीझनामध्ये भरपूर प्रमाणात लोकांची खरेदी चालू आहे, पण त्यांनी नियमाचं पालन करावं। पोलीस वेळोवेळी त्यांना संदेश देत आहे, आपण बघू शकता या सर्व गोष्टींना। आणि राहिली दुसरी गोष्ट अशी की आपण ट्रॅफिकला बघा, ही जी ट्रॅफिक आहे समोर, ही ट्रॅफिक बघा, आपण ही ट्रॅफिक आपण बघू शकतो। हे बघा, ही ट्रॅफिक बघू शकतो आपण। ही ट्रॅफिक अशी आहे, या रिक्षावाल्यांनी इथे अशा मध्यातून रिक्षावाले ना सरळ स्पष्ट शब्दात रिक्षावाले मध्ये रिक्षा घालतात आणि याच्यामुळे येण्या जाणाऱ्यांना ट्रॅफिक होतो। दुसरी गोष्ट अशी आहे, एकेकाने वेळोवेळी रिक्षा जर लावली तर असा प्रॉब्लेम होणार नाही। माझा बोलण्याचा अर्थ असाच आहे। आणि इथं सर्व जेवढे पण खरेदीदार करणारे, शॉपिंग करणारे येतात ते रिक्षाच्या माध्यमातूनच जातात, परंतु एकेकाने रिक्षा घ्यावी। हे बघा, हे सर्व रिक्षा बघा किती भरून चाललेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक किती, आपण बघा त्या रिक्षावाल्यांच्या मध्ये ट्रॅफिक बघा, ही समोरची ट्रॅफिक बघा, ही ट्रॅफिक बघू शकता आपण किती ट्रॅफिक, लांब लचक ट्रॅफिक आहे। आणि या ट्रॅफिकला कमी करण्यासाठी इथे ट्रॅफिक आपण बघू शकता, इथे पोलिसांची बघा, इथे ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक हे नेहरू चौक आहे। नेहरू चौकामध्ये फुल 11:15 वाजलेले आहेत आणि ट्रॅफिक कमी होण्याचं नाव कमी घेत नाही आहे। ॲक्च्युली दिवाळीचं वातावरण आहे, त्या कारणानिमित्त सर्व शॉपिंग खरेदी करण्यासाठी लोक इथे राहतात, आणि हे गजानन मार्केट आहे, त्या कारणाने पोलीस आपलं कर्तव्य बजावत आहे आणि ट्रॅफिक कमी करण्याचं काम करत आहे। मी तरीसुद्धा कायद्याचं पालन करणे सर्वांचा धर्म आहे, आणि पोलीस आपल्या पद्धतीने काम करत आहेत। आपण दाखवू शकता ते कर्मचाऱ्यांना, जे पोलीस कर्मचारी बघा आपले कामं करत आहेत, आणि वरतून त्यांना दिवाळीचा वेळ आहे। दिवाळीचा वेळ असल्या कारणाने विषय असा आहे की सर्वांना शॉपिंग करायची आहे, दिवाळीचा सण साजरा करायचा आहे, आणि त्यासाठी लोक 12 वाजो किंवा 1 वाजो, आणि आज जरा माझ्या मते काय सूट दिलेली असेल। हे बघा, हे कायद्याचं पालन केलं पाहिजे या लोकांनी, परंतु कायद्याचं पालन करत नाही आहे। पोलीस किती त्यांना सांगणार तरी तो सुद्धा ऐकत नाही आहे, आणि पोलीस सुद्धा वैतागलेले आहेत, आणि याच्यासाठी पोलीस फोर्स कमी पडत आहे माझ्यामध्ये, आपण बघू शकता। हे बघा, या गाड्या जे टाकतात ना इथे, या पूर्ण ट्रॅफिक आहे, संपूर्ण ट्रॅफिक आहे, संपूर्ण ट्रॅफिक लागलेली आहे। हे बघा, संपूर्ण ट्रॅफिक लागलेली आहे। कशा पण एड्यावाकड्या गाड्या टाकल्यामुळे, हे सर्व ट्रॅफिक होते, आपण बघू शकता। हे बघा, टेम्पो कुठून घुसतो, त्याला जाऊन दे। जा। हे बघा, हे यांची ट्रॅफिक बघा। या ट्रॅफिकचं कारण एवढंच आहे की सगळ्या नो पार्किंग नसताना सुद्धा आजूबाजूला गाड्या लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक होते, आणि लोकांचे हाल होत आहेत इथं शॉपिंग करण्यासाठी या मार्केटमध्ये। आपण बघू शकता या सर्व गोष्टी। हे मी तुम्हाला दाखवतो 2 नंबर नेहरू चौक। आणि राहिली दुसरी गोष्ट की इथे एक ट्रॅफिक ऑफिस आहे, आपण ट्रॅफिक ऑफिसची आपण प्रतिक्रिया करण्याची, त्यांची प्रतिक्रिया घेण्याची
हां, त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण आलेलो आहे. ट्रॅफिक पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी बोला बघा, आपण बघू शकता हे सर्व फटाकड्याचे दुकान आहेत. फटाकड्याच्या दुकानामध्ये संपूर्ण गर्दी लागलेली आहे. आपण बघू शकता हे मनका सेल म्हणून एक फटाक्याचं दुकान आहे. तिथं भरपूर प्रमाणात गर्दी लागलेली आहे दिवाळी सण साजरा करण्यासाठी. आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने गाड्या पार्किंग करण्यात आलेल्या आहे, या गाड्या ज्या आहे या नो पार्किंगच्या जागी जिथं पार्किंग नाही अशा ठिकाणी गाड्या पार्क करण्यात आलेल्या आहे. आपण बघू शकता या गाड्या सर्व या गाड्या पार्किंगच नाही आहे. हा रोड पूर्ण जाम करून ठेवला आहे. हा रोड संपूर्ण बंद करून ठेवलेला आहे. हा समोरचा रोड, हा जो सरळ रोड जातो हा रोड बंद करून ठेवलेला आहे, कारण इथं अनधिकृतपणे गाड्या पार्क केलेल्या आहेत. आपण बघू शकतात हे बघा, हे रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. 11:15 वाजता एवढी ट्रॉफिक, एवढी गर्दी. आता या गर्दीला कमी करण्याचं कारण एकच आहे की इथं पोलीस फौजफाटा लागला पाहिजे आणि नियमाचं उल्लंघन न करता नियमाचे पालन झाले पाहिजे आणि नो पार्किंगला गाड्या न लागता व्यवस्थित जागेवर गाड्या लागल्या पाहिजेत, तरच ही ट्रॉफिक कमी होणार. हे बघा, हा वन वे आहे. वन वेला या लोकांनी 2 वे केलेला आहे. आता तुम्ही बघू शकतात या सर्व. आणि राहिली दुसरी गोष्ट, तुम्हाला आम्ही फटाक्याचे काही दुकानं दाखवतो. त्याच्यामध्ये फटाक्याच्या दुकानासाठी जे अनधिकृतपणे समोर बाईक पार्क केलेलं आहे त्याच्यामुळे या फटाक्याच्या दुकानामध्ये गर्दी किती लागलेली असते आपण बघू शकता. हे बघा, स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व गर्दी दाखवतो. आणि या ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्याच्यामुळे ही गर्दी वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे रांगा फटाक्याच्या दुकानात लागलेल्या आहेत. आपण बघू शकता, हे बघा, लांबून बघू शकता. हे बघा, ही ट्रॉफिक बघा, ही फक्त फटाकड्याच्या दुकानासाठी लागलेली लाईन आहे. हे आहे फटाका स्टँडर्ड फटाका म्हणून एक शॉप आहे. त्याच्यामध्ये पूर्ण अनधिकृतपणे गाड्या पार्किंग करून इथं हे फटाके विकत घेत आहेत. आपण बघू शकता त्या गाड्या. दिवाळी साजरी करा, पण कायद्याने साजरी करा. संविधानिक अधिकार दिलेला आहे सर्वांना दिवाळी साजरी करण्याचा, आपले सण साजरे करण्याचा, परंतु कायद्याचे पालन करून साजरी केले तर अतिउत्तम. या गोष्टी सर्व जागृत नागरिकांना समजल्या पाहिजे. स्पीड न्यूज भारतच्या माध्यमातून मी हा संदेश देऊ इच्छितो की आज अनधिकृत गाड्या पार्किंगमुळे ही ट्रॉफिक जमलेली आहे. अन्यथा ट्रॉफिक होण्याचं काहीच एक कारण नाही, हे मी आपल्याला दाखवून देतो. आणि फटाकड्याच्या दुकानात तर बेशुमार गर्दी लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपण बघा हे रस्त्यावर बघा फुल ट्रॉफिक लागलेली आहे. फक्त फटाकड्याच्या दुकानासाठी एवढ्या गर्द्या लागलेल्या आहेत. आणि रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत. हे रिक्षाच्या लाईनी, या पूर्ण रिक्षा लाईनीने लागलेल्या आहेत. आपण बघू शकता ट्रॉफिकवाले किती मेहनत करत आहेत, परंतु ट्रॉफिकवाले किती लोकांना रस्ता दाखवणार बघू शकतात. ते कायद्याप्रमाणे लोकांना दाखवत आहेत, परंतु आता कायद्याचं उल्लंघन करता ते सुद्धा थकलेले आहे की हे फटाकड्याचं दुकान आहे.
आपण बघू शकता फटाकड्याचं दुकान आहे. हे मी बरोबर 2 नंबर नेहरू चौकात उभा आहे. नेहरू चौकामध्ये मी तुम्हाला सर्व पूर्ण दाखवतो की ट्रॉफिक 11:45 वाजायला आले आणि ट्रॉफिक संलग्न लागलेलं आहे आणि सगळ्या अनधिकृतपणे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत म्हणून ही ट्रॉफिक लागलेली आहे. आणि त्या इथं ट्रॉफिक होण्याची काही गरजच नाही आहे. दिवाळी आहे, दिवाळी सण साजरा सर्वांनी केला पाहिजे, शॉपिंग केली पाहिजे. परंतु विषय असा आहे की अनधिकृत गाड्या पार्क केल्यामुळे हा विषय वाढत आहे आणि ट्रॉफिक वाढत आहे. तर सर्वांनी कायद्याचे पालन केले तर ही ट्रॉफिक होणार नाही. आणि सर्वांनी आपल्या मुलांना पाकिट वर पर्स ज्या काही गोष्टी आहेत त्या सांभाळून चला, कारण इथं चोर वगैरे हे पाकिट मारण्याचंही काम करू शकतात. स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला हा संदेश देऊ इच्छितो. स्पीड न्यूज भारत, साबिर शेख, उल्हासनगर 2 नंबर नेहरू चौक. स्पीड न्यूज भारत.